करूया pH स्केल. मग आता जनरली pH स्केल म्हणजे काय? सो हियर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस और H प्लस, हे जे H प्लस म्हणजे त्याला आपण H3O प्लस आहे, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन मोजण्याची ही एक पद्धत आहे. सो pH स्केल जनरली बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स इज एक्सप्रेस्ड इन मोल्स पर dm क्यूब. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय एक्सप्लेन करायचं आहे? सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस H3O प्लस और H प्लस इज एक्सप्रेस्ड in moles per dm cube in logarithmic scale. म्हणजे हे एक मोजण्याची पद्धत आहे. इन लॉगॅरिथमिक स्केल, लॉगॅरिथम म्हणजे लॉग बघून जर आपण त्या H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन ह्या मोल्स पर डीएम क्यूब मध्ये मोजू शकतोय, तर ह्या स्केलला काय म्हणायचं? pH स्केल. पुन्हा बघा डेफिनेशन. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस or H plus ions in moles per dm cube can be measured or can be sometimes expressed on logarithmic scale, which is called as a pH scale. So from this logarithmic scale, then we can define then what is a pH and what is a pOH. म्हणजे ह्या डेफिनेशन वरनच आपण काय आता समजून घेणार आहे. सो बाय युजिंग द लॉगरिथमिक स्केल वी कॅन एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O plus or H plus ions in moles per dm cube in logarithmic scale. So from this logarithmic scale we can define then second point. हा पहिला पॉइंट संपला. आता सेकंड पॉइंट मध्ये काय करू शकतो आपण? We can define in terms of logarithmic scale what is the pH. बघा, म्हणजे आता या pH स्केल वरनं आपण pH कसे डिफाइन करणार आहे? सो pH of the solution is defined as negative logarithm of concentration of H plus ions. बघा, निगेटिव्ह लॉग आहे हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H plus ions or H3O plus ions in solution in moles per dm cube to the base 10. लक्षात येते का? म्हणजे हे जे लॉग आहेत ते आपण लॉग टेबल मध्ये मोजू शकतो टू द बेस 10. सो निगेटिव्ह लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स इन मोल्स पर डीएम क्यूब टू द बेस 10. लक्षात आलं? सो दिस इज द डेफिनेशन ऑफ pH. आता तसंच काय करू शकतो आपण? वी कॅन डिफाइन द pOH. व्हॉट इज द pOH? पुन्हा, सो इट इज निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ concentrations of OH minus ions. बघा, OH minus ions in the solution in moles per dm cube to the base 10. बघा, मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे इन मोल्स पर dm cube आहे ना इथे या ठिकाणी. याचा अर्थ काय? मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन याचा आपण काय करू शकतो? याच्यामधल्या OH minus ion कॉन्सन्ट्रेशनचा काय करायचं? लॉग, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10. दिस इज द pOH. म्हणजे डिफाइन काय केलं? pOH डिफाइन ॲज निगेटिव्ह लॉगरिथम ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन इन सोल्युशन टू द बेस 10. आणि हे आपल्याला दोन फॉर्म्युले मिळाले या ठिकाणी. pH इज इक्वल टू हा निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन टू द बेस 10. pOH म्हणजे निगेटिव्ह लॉग ऑफ OH मायनस आयन टू द बेस 10. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे? तर रिलेशनशिप बिटवीन दिस pH अँड pOH. म्हणजे pH स्केल वरनं आपण काय काय शोधायला लागले बघा. सो रिलेशनशिप बिटवीन pH अँड pOH. सो हियर द नेक्स्ट पॉइंट इज रिलेशनशिप कुणामधलं? pH अँड pOH. मग आता पहिला पॉइंट आपल्याला माहितीच आहे. ह्याच्यामधले दोन पॉइंट्स आपल्याला माहिती आहेत. तर त्यापैकी पहिला पॉइंट काय आहे? तर आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर KW. आपल्याला काय माहिती आहे? KW इज इक्वल टू, मग अशीच आपण लिहिलेलं आहे काय? आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स म्हणजे H3O प्लस आयन्स इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स. सो देअर मोलर कॉन्सन्ट्रेशन यांचा जो प्रोडक्ट आहे इज द KW, दॅट इज द आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. At 298 Kelvin temperature, आता at 298 Kelvin temperature, the value of KW is equal to काय
व्हॅल्यू आहे 1 इंटू 10⁻⁻14. ह्याची व्हॅल्यू काय आहे 1 इंटू 10⁻⁻14 मोल्स. या ठिकाणी काय आहे जनरली डीएम क्यूब मोल्स पर डीएम क्यूब. मग आता याची व्हॅल्यू केडब्ल्यू ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 इंटू 10⁻⁻14. देअरफॉर वी कॅन राईट आपण काय लिहू शकतो बघा. देअरफॉर concentration of H3O plus into concentration of OH minus is equal to 1 into 10⁻⁻14. म्हणजे हे जे दोन इक्वेशन्स आहेत त्या दोन इक्वेशन वरनं आपण काय लिहिलं प्रोडक्ट ऑफ H3O plus concentration of H3O plus into OH minus is equal to 1 into 10⁻⁻14. आता नेक्स्ट पॉइंट काय करायचं बघा. टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड्स. दोन्ही जे लेफ्ट साइड आणि राईट साइड आहे दोघांचे काय करायचे लॉग घ्यायचे. मग आता याचा लॉग इंटू याचा लॉग म्हणजे लॉगची बेरीज होते. म्हणून आपण काय लिहिणार इथं लॉग ऑफ H3O प्लस टू द बेस 10 करायचं. हे ऑलवेज काय घ्यायचं आपल्याला टू द बेस 10 घ्यायचं. इंटू आहे म्हणून इथं प्लस झालं. लॉग ऑफ OH मायनस टू द बेस 10 इज इक्वल टू log of 1 म्हणजे काय झालं 0 प्लस log of काय 10⁻⁻14 म्हणजे log of समथिंग रेस टू समथिंग असेल तर काय होतं हा जो समथिंग पार्ट आहे तो काय होतो कोइफिशियंट होतो. आणि log of 10 काय झाला 1 झाला आणि हा झाला कोइफिशियंट म्हणजे किती झाला -14. म्हणजे जर तुम्ही राईट साइड सोडवली ही जी राईट साइड आहे ती राईट साइड जर सॉल्व केली log of x रेस टू y जर असेल तर y इंटू log of x असं होतं. मग log of 10 किती आहे 1 आहे आणि हे -14 काय झाला कोइफिशियंट झाला. म्हणून आपण हीच टर्म फक्त त्याची राईट साइड जर सोडवली तर इज इक्वल टू -14 इतकं झालं. सो log of H3O plus to the base 10 plus log of OH minus to the base 10 is equal to -14. हे जे to the base 10 आहे थोडंसं मी इथं वरती लिहिते. याचं हे to the base 10 आहे. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता थोडं रिअरेंज करूया. हे आपल्याला निगेटिव्ह साइन घालवायचं आहे म्हणून काय करूया मल्टिप्लाय थ्रूआउट दिस इक्वेशन बाय -1. -1 नी लेफ्ट साइड राइट साइडला काय केलं मल्टिप्लाय केलं. म्हणजेच काय झालं इक्वेशन या ठिकाणी -log ऑफ थोडं वेगळ्या कलरने लिहूया H3O प्लस टू द बेस 10. आता हे मध्ये साइन प्लस आहे आणि ब्रॅकेट मध्ये काय घेऊया -log ऑफ OH मायनस concentration to the base 10 bracket complete is equal to 14. काय केलं लक्षात आलं म्हणजे लेफ्ट साइड आणि राइट साइडला -1 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे काय झालं हे मायनस झालं हे सुद्धा मायनस झालं इज इक्वल टू -14 चा +14 झालं. आता बघा या ठिकाणी ही जी टर्म आहे -log ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस टू द बेस 10 ही इथलं आता मी पुसते. ही टर्म तुम्हाला आठवते का तर ह्या टर्मचं मीनिंग काय आहे मगाशी आपण pH आणि pOH जे आपण लिहिलं होतं. pH म्हणजे काय निगेटिव्ह लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन म्हणजे H3O प्लस आयन आणि pOH म्हणजे काय निगेटिव्ह लॉग ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन मोलर कॉन्सन्ट्रेशन टू द बेस 10. याचा अर्थ हा निगेटिव्ह लॉग ऑफ H3O प्लस म्हणजे काय pH and the negative log of OH minus is pOH. Therefore, from these equations, म्हणजे we know that पुढे काय लिहायचं आपल्याला we know that but we have किंवा we know that pH is equal to negative log of concentration of H3O plus to the base 10 and pOH is equal to negative log of concentration of OH minus to the base 10. pH म्हणजे हे pOH म्हणजे हे. मग ह्या दोन व्हॅल्यूज याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय मिळतं देअरफॉर pH प्लस pOH इज इक्वल टू 14. काय लक्षात आलं का बघा फ्रॉम दीज टू इक्वेशन्स वी कॅन राईट pH प्लस pOH इज इक्वल टू 14. म्हणजे
हा पुन्हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला आणि दिस इज द रिलेशनशिप बिटवीन पीएच अँड पीओएच.